दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना देवपूर विरुद्ध सडवली ब. काय बोलतो देवपूर संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्ष द्यायचा आहे. या ठिकाणी सामना सुरू होतोय. स्ट्राईक एंड लाईव्ह फलंदाज नितेश, नॉट स्ट्राईक एंडला तुषार. त्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विनीत. सडवली ब संघाकडून पहिले षटक घेऊन येतोय तो विनीत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पहिला चेंडू घेऊन विनीत मारा करतोय नितेश. चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ दिशेने. चेंडू हवेत आहे. काय होत आहे? चेंडू जातोय पंच सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावांनी धावांचा श्री गणेश होतोय. 6 धावांनी षटकार. चौकार आहे चुकीची दुरुस्ती. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. नितेशसाठी दुसरा चेंडू. पंच 1 बाउन्स घोषित करतायत. एक महत्वाची गोष्ट या स्पर्धेच्या अनुषंगाने सांगायची झाली तर पोलादपूर प्रीमियर लीगचा जो लोगो ज्याच्या विचारधारेतून बनवण्यात आला असे करंजे गावचे सुपुत्र किरणदादा पाटणे यांचं या अध्यक्ष चषक या संयोजन कमिटीकडून आपण हार्दिक आभार करतोय आणि मनस्वी स्वागत सुद्धा करतोय. आणि मोठा झटका लागतोय मैदानात देवपूर संघाला नितेशाच्या स्वरूपात. आपण जी येत्या काही महिन्यात PTPL अर्थात पोलादपूर तालुका प्रीमियर लीग जी आयोजित होणार आहे त्या स्पर्धेचा जो लोगो आहे ऑफिशियल लोगो तो किरणदादा पाटणे यांच्या बुद्धिमत्तेतून यांच्या कौशल्यातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. खऱ्या अर्थानं या अध्यक्ष चषक संपूर्ण संयोजन कमिटीकडून त्यांचं हार्दिक स्वागत. आपण जाऊया मैदानात. पहिला झटका लागतोय नितेशच्या स्वरूपात. धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या 4 आणि चेंडू मात्र 3 चेंडू 4 धावा. मोठा झटका नितेशच्या स्वरूपात. आता मात्र नितेशची जागा घ्यायला मैदानात येतोय तो उमेश. मंदगतीने धावसंख्या पुढे जाते. विनीतचा पुढचा चेंडू. चेंडू क्रमांक चौथा. सुंदर गोलंदाजीचा प्रदर्शन. आता मात्र चेंडू आहे निर्धाव स्वरूपाचा. धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या आहे ती 4 चेंडू 4 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती विनीत याच्याकडून. फलंदाजाला मोठी फटकेबाजी करण्याची संधी दिलेली नाही. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा विनीत याच्याकडून. 5 चेंडू 4 धावा आणि एक मोठा झटका नितेशाच्या स्वरूपात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. शेवटच्या चेंडूवर बॅटची चायनीज कट घेतले. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. अपयशी. धावबाद होतोय तो उमेश. पहिल्या षटकात दुसरा मोठा झटका उमेशाच्या स्वरूपात. देवपूर संघाला एका षटका अखेर धावसंख्येचं समीकरण आहे 5 आणि 2 गडी बाद. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय ते सडवली ब संघाकडून. तत्पूर्वी चांगलं क्षेत्रक्षम सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं. एका षटकाखेर धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या आहे ती 5.
एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती देवपूर संघाकडून. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय तो सचिन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन. स्ट्राईक एंडला तुषार, नॉट स्ट्राईक एंडला जय. आता मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय परंतु प्रयत्न होतोय चुकीचा थ्रो. या चुकीच्या थ्रोवर एक धाव घेतली जाते. एकूण धावा 2. या दुहेरी धावसंख्या पुढे जाणार आहे. धावसंख्या होती संघाची 7. एक चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन सज्ज होतोय. तो स्ट्राईक एंडला आहे तो तुषार. सलामीर फलंदाज. पुन्हा एकदा एकेरी धावावर समाधान मानायला लागतंय ते तुषार. याला संत गतीने धावसंख्या पुढे जाते, पुढे सरकते. मोठ्या फटकेबाजीची आवश्यकता आहे कारण की मोठी धावसंख्या जर तुम्हाला उभारायची असेल, मोठं लक्ष सडवली व संघाला ठेवायचं असेल तर मोठी फटकेबाजी आवश्यकता आहे. पुढचा चेंडू पाहूया काय करतोय जय. आता मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चेंडू क्रमांक 3 निर्धाव. धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या संघाची 8. मोठ्या धावसंख्येची गरज काय आहे कारण की प्रशांत जाधव आणि कल्पेश मांढरे आक्रमक स्वरूपाचे फलंदाज आहेत. अध्यक्ष चषक या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक प्रशांत जाधव याच्या नावावर आहे. तो फलंदाज या संघात आहे. आता मात्र यष्टीरक्षकामागे चूक होते. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. पंच एकूण धावा. मी म्हणत होतो की मोठ्या धावसंख्येची गरज काय आहे कारण की प्रशांत जाधव आणि कल्पेश मांढरे सलामीवर फलंदाज आहेत. आक्रमक स्वरूपाची डॉट बॉल डेड बॉल डॉट बॉल. एकूण धावा 8 आणि चेंडू मात्र 4 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू सचिनचा. शॉर्ट लेन मध्ये हा चेंडू होता परंतु पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मागून येत असेल तेच म्हटलं त्याला जवळ घेऊन जवळ आहेत ना, तोच प्रॉब्लेम आहे. चेंडू क्रमांक शेवटचा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सायकेनला जय. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाची सांगता. या दुसऱ्या षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या केवळ 8. या दुसऱ्या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्या त्या सचिन याने. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा. मी म्हणत होतो की देवपूर संघाला मोठ्या फटकेबाजीची गरज आहे कारण की जर मोठी धावसंख्येत तुम्ही उभारू शकला नाहीत तर प्रशांत जाधव आणि कल्पेश मांढरे आक्रमक स्वरूपाचे फलंदाज आहेत. सामन्याचा तराजू कोणत्याही क्षणी बदलण्याची ताकद हे दोन्ही आक्रमक फलंदाज ठेवतात. आता मात्र अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रशांत जाधव वैयक्तिक पहिल्या संघाचा सामनावीरचा किताब ज्यांनी पुरस्कृत केला तो प्रशांत जाधव. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. आता मात्र चेंडू जातोय निर्धाव स्वरूपाचा. रितेश पवार यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. रितेश पवार. तुषारसाठी दुसरा चेंडू बालाचा. आता मात्र बॅटची कडा घेतली होती. धावबाची संधी आहे. काय होत आहे आणि तिसरा गडी धावबाद होतोय जयच्या स्वरूपात. संवादात थोडीशी चूक झाली
आणि त्याचा फायदा झाला. तो सडवली बी संघाला तिसरा मोठा झटका लागतोय देवपूर संघाला. दोन चेंडू निर्धाव स्वरूपाचे आहेत. अप्रतिम गोलंदाजी त्याचप्रमाणे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे ते सडवली ब संघाकडून. रितेश पवार यांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षात यायचं आहे. नितेश पवार पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक तिसरा. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर आत आला, थोडासा वेग बदलला, दिशा बदलली आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन बाला याच्याकडून. बघूया पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 4. आता मात्र चेंडू हवेत आहे. काय होतोय, चेंडू जातोय गरकन सीमा रेषा पार. षटकार फरार. या सामन्यातील पहिला षटकार येतोय तो फलंदाज तुषार याच्या फलंदाजीतून. धावसंख्या आता मात्र पुढे जाणार. धावसंख्या होते डबल फिगर मध्ये 14. चेंडू क्रमांक 5. आता मात्र यॉर्कर लेन मधला हा चेंडू. यष्टी मागे संधी होती परंतु एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या परावर्तित होणार. धावसंख्या होते 15. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या एकेरी धावसंख्येने 3 षटका अखेर धावसंख्या होती संघाची 16. 3 षटका अखेर 16 धावा धावसंख्येवर पाहायला भेटत आहेत. एक चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं इथे सडवली ब संघाकडून. पहिल्या षटकात केवळ 5 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा आणि तिसऱ्या षटकात 8 धावा. त्या 8 धावा शेवट कल्पेश मांढरे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन. आता मात्र फलंदाज धावबाद होतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रशांत जाधव यांच्याकडून यष्टी मागे पाहायला भेटतंय. 4था झटका लागतोय तो रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या ती संघाची 15. एक चेंडू 15 धावा, 16 धावा. चुकीची दुरुस्ती. वाईड आहे. बोललो ना वाईड आहे. आता मात्र चेंडू हवेत आहे. यष्टी मागे झेल होईल का, परंतु प्रयत्न केला होता. जरा बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. मोठ्या फटकेबाजीची संधी देत नाहीये. याला म्हणतात चांगली गोलंदाजी. ही ताकद आहे सडवली बे संघाची. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय गरकन सीमारेषा पार. षटकार. या सामन्यातील दुसरा षटकार येतोय तो प्रेम याच्या फलंदाजीतून. धावसंख्या मात्र पुढे जाणारी धावसंख्या होते ती संघाची 25 ऑन अ स्कोरबोर्ड अर्थात 25 धावा. आता मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. प्रशांत जाधव प्रयत्न होता परंतु अपयश येते पदरी. 2 धावा घेतल्या जातात. तिसऱ्या धावचा प्रयत्न काय होत आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. या 13 धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे जाणारी धावसंख्या होते 28 ऑन अ स्कोरबोर्ड अर्थात 28. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू.
स्ट्राईक केला संतोष. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. पुन्हा एकदा धाव बाद. संतोष धावबाद होतोय. या 4 षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या आहे ती 29. 30 धावांची गरज आहे ती सडवली ब संघाला. 24 चेंडू 30 धावा. एक चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटलं ते प्रशांत आणि कल्पेश मांढरे यांच्याकडून. त्याचबरोबर सचिन याने सुद्धा एका षटका अखेर केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. 24 चेंडू 29 धावा बनवल्यात त्या देवपूर संघाने. 30 धावांचं आव्हान पार होईल का? काय घडेल काय बिघडेल ऐकूया पुढचा आवाज. .fantasybox.com. Hey, are you loving fantasy business? So create your own fantasy application. Log on to www.fantasybox.com. Hey. ऑन द स्कोरबोर्ड 4 षटकांचा प्रत्येकी सामना आहे. 29 धावा इथून धावफलकावर लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज आहे 30 धावांची. सडवली ब संघाला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. विचार केला विनीतचा. विनीतने अप्रतिम षटक फेकलं 5 धावांचं. 2 गडी बाद केले. त्यानंतर दुसरं षटक सचिन 3 धावा खर्च केल्या. प्रशांतने पाहिलं 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर कल्पेशने आपल्याला पाहायला मिळालं 13 धावा खर्च केलेल्या आहेत. सत्र राहिलं पहिलं ते म्हणजे सडवली बी या संघाच्या नावावर. इथून मात्र या षटकामध्ये गरज असणारे 4 षटक आहेत. 24 चेंडू आहेत. 30 धावांची गरज आहे. विचार केला तर 7.25च्या सरासरीनं 30 धावा इथून मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये कुटायच्या आहेत. सडवली बी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर विचार केला तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि निर्णय मात्र अत्यंत उपयुक्त ठरलेला आहे सडवली बी संघाला. लहुशे आणि करंजे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. फर्स्ट इनिंग झालेली आहे तर पुढचा सामना तुमचा असणार आहे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉससाठी यायचं आहे. लहुशे आणि करंजे गेम ऑन. विश यू बेस्ट ऑफ द लक बोथ ऑफ द टीम्स. पहिला चेंडू वाईडिश लॉंग ऑफला आपल्याला फटका खेळताना पाहायला मिळतो. तोपर्यंत इथून कन्वर्ट झालेली एक सिंगल आणि इथून होतोय धावफलकाचा श्री गणेशा सडवली बी संघाचा. समीकरण मात्र पाहिलं 23 चेंडू गरज आहे 29 धावांची. पहिला चेंडू वाईडिश लॉंग ऑनला खेळलेले आहेत. लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक होते. जज केलं तोपर्यंत एकच धाव मिळाली. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जय. स्ट्रायकिंग एनवर फलंदाज विनीत. क्षेत्ररक्षणामध्ये मग थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनवर फलंदाज सज्ज होतो तो म्हणजे विनीत. सामना करणार बॉलिंग मार्कवर जयचा. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला भरपूर यश मिळतं क्रिकेटमध्ये. मात्र या वेळेला फटका सुरेख आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि इथे येतोय पहिला धमाका पहिला ब्लास्ट विनीतच्या बॅट मधून. डावखुऱ्या फलंदाजाच्या हातामध्ये एक क्षमता असते एक ताकद असते वेगळी आणि ती ताकद मात्र या वेळेला मैदानात दाखवताना पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय नोचा. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्याचं मानस धाडस आहे आणि स्कीट होते तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी चूक होते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात आणि 9+2च्या स्वरूपात इथून मात्र मिळतात 3 धावा. 3 धावांनी धावफलक सरकते पुढे. संघाची सांघिक धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे
10 या आकड्यावरती 10 ऑन द स्कोरबोर्ड. 10 आकडा ऐकला तर आठवण येते 10 जुलै 1949 सर सुनील गावस्कर यांचा जन्मदिवस. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वप्रथम भारताकडून 10,000 धावा पूर्ण करणारा एकमात्र फलंदाज. तर 10 धावा मात्र इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बुलर तयार, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा मात्र यावेळेला बीट करतोय फलंदाजाला. चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि तो होते डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. एक षटकार खाला त्यानंतर नो आणि हा फ्री हिटचा चेंडू होता. पण इथून मात्र कमबॅक करायला लागेल गोलंदाजाला, कारण 30 धावांचं छोटं लक्ष आहे आणि 30 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा इथे धावफलकावर लागलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट अँड पुल ठरतोय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. षटकाराने मात्र धावफलक उसळी घेत आहे 16 वरती. 16 ऑन द स्कोरबोर्ड. 16 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. प्रहार आणि फक्त प्रहार करताना फलंदाज आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतो, तो म्हणजे विनीत. एंड चेंज केलाय, ओव्हर द विकेटने करणार मारा आणि यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. एक्सपेक्ट जितका बाउन्स केला होता तितका चेंडू बाउन्स झालेला नाहीये, एज लागली आणि इनफिल्ड मध्ये मात्र गवताच्या गालीच्या चेंडू थांबलेला आहे. तोपर्यंत तिथून एक सिंगल कंप्लीट केले, स्ट्राईक रोटेट केलेले आणि स्ट्रायकिंग एंडवर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार, तो म्हणजे प्रशांत. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 17. बॉलर तयार, बॉलिंग मारा करणार ओव्हर द विकेटने. शॉर्ट पिच चेंडू होता मात्र यावेळेला सरळ हातांनी खेळलेले क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जज होईल का चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. वन बाउन्स चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तिथून क्षेत्ररक्षक उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांनी होते षटकाची समाप्ती. पंच इशारा करतायत हे षटक झालेलं आहे आणि 19 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 19 धावा विचार केला 30 धावांचं लक्ष होतं, छोटं लक्ष होतं, पण हे लक्ष पार करताना पहिल्याच षटकामध्ये जर 19 धावा इथे धावफलकावर लागले तर इथून मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाजीमध्ये भेदकता, अचूकता, आक्रमकता असणं गरजेचं असणार आहे. जर या सामन्यामध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं असेल तर. नवीन षटक सुरू होतं, षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज उमेश. फुलर लेनचा चेंडू होता मात्र कन्व्हर्ट केला बिगेट मध्ये. चेंडू आहे आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पण नो मॅच लँड मध्ये चेंडूचा टप्पा पडतो. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग चुकतीये आणि वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आणि 9+4 अशा स्वरूपात इथून मिळतात या 5 धावा. सोने पे सुहागा म्हणावं लागेल आणि दुष्काळात 13वा महिना, तो म्हणजे गोलंदाजी करत असणारा संघ देवपूर. धावा मात्र धावफलकावर कमी लागल्यात आणि तिथून जर अशा वारंवार चुका होत राहिल्या तर या सामन्यामध्ये राहणं मुश्किल असणार आहे. फ्री हिटचा चेंडू मात्र यावेळेला चेंडूला खोदून काढलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप डीप मधून येतात, तोपर्यंत इथं कंप्लीट केल्या 2 धावा. 2 धावांनी सरकते धावफलक पुढे आणि धावफलक येऊन विसावलेला आहे 26 वरती. आता औपचारिकता राहिली, 4 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. लवकर भरपूर सामना संपला आणि फुल्लर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा भिरकावून लावलाय चेंडूला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचे होत आहे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आणि इथून मात्र विजय मिळवलेला आहे सरवली ब संघाने. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम सरवली आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देवपूर संघाला. तर विनंती असेल संघनायक दोन्ही संघांचे, सडवली ब संघाचा संघनायक आणि भैरवनाथ देवले या दोन्ही संघाच्या संघनायकांना जर विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं. आणि या सामन्याचा हिरो, सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जर पाहायला मिळालं तर सडवली ब संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्याने 2 गडी सुद्धा बाद केले आणि फलंदाजी करत असताना तब्बल 22 धावा कुठल्या. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो विनीत. तर मी विनंती करेल संदेश दादा बेलोसे यांना की तुमच्या शुभ हस्ते तुम्ही मॅन ऑफ द मॅच मेडल मात्र त्यांना पुरस्कृत करायचं. तर विनीत ठरलाय मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो. त्याने फलंदाजी करत असताना तब्बल 22 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी सुद्धा बाद केलेल्या आहेत. अप्रतिम कामगिरी, एक अष्टपैलू खेळाडू.